कन्याकुमारी ते काश्मीर 7 फेब्रुवारी ते 19 मार्च 2026 या कालावधीत वरिष्ठ शेतकरी नेते जगजित सिंह डल्लेवाल यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली किसान जागृती यात्रेचे पूर्ण जिल्ह्यातील रांजणगाव गणपती येथे जोरदार स्वागत करण्यात आले। विविध शेतकरी संघटना, माहिती अधिकार संघटना, भ्रष्टाचार विरोधी संघटना, ग्राहक संघटना, स्वराज्य जनजागृती परिषद, ग्राम स्वराज्य प्रतिष्ठान, रांजणगाव गणपती ग्रामपंचायत, वारकरी संप्रदाय, रांजणगाव गणपती तसेच विविध सामाजिक संस्थांच्या वतीने भव्य आणि उत्साहपूर्ण स्वागत व सत्कार समारंभ या प्रसंगी करण्यात आला। किमान आधारभूत किंमत MSP हमी कायदा लागू करणे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणे, ऊसाचा FRP दर वाढवून 600 रुपये प्रति क्विंटल करणे, 2013चा जमीन अधिग्रहण कायदा पुन्हा लागू करणे, पीक विमा योजनेत सुधारणा करणे आदी मागण्या सरकारकडून मान्य करून घेण्यासाठी 19 मार्च रोजी दिल्ली येथील रामलीला मैदानावर होणाऱ्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन ज्येष्ठ शेतकरी नेते जगजित सिंह डल्लेवाल यांनी याप्रसंगी केलं। या शेतकरी सभेला विविध राज्यांतील शेतकरी नेत्यांनी संबोधित केले। कार्यक्रमाचं आयोजन समितीचे संयोजक तथा सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर यांनी उपस्थित सर्व शेतकरी नेते, पदाधिकारी आणि शेतकरी बांधवांचे आभार। राजू लांडे उद्योजक, रामदास बत्ते प्रगतशील शेतकरी, तुषार कुटे आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलंय। शेतकरी जागृति यात्रा कन्याकुमारी से काश्मीर या ठिकाणी क्या कहेंगे कि आपके जन जागृति यात्रा भी चालू है, शेतकरी यात्रा, इसके आगे जाके आपका क्या उद्देश्य है, कैसे इसका? देखिए, हमारा प्रयास है कि लंबे अरसे से, लंबे टाइम से देश का किसान कर्ज की वजह से पीड़ित है। 7 लाख से अधिक किसान सुसाइड कर चुके हैं। उनके सुसाइड का कारण क्या है, जो हम उसको सर्वे करते हैं, उसको जांच करने का प्रयास करते हैं, तो उससे यही निकलता है कि जब तक देश के किसान को उनकी फसलों का भाव पूरा रेट नहीं मिलेगा, वो तब तक किसान बच नहीं पाएगा। अब तो बहुत सारी रिपोर्ट्स आ चुकी हैं जिसमें ये कह दिया गया है कि देश के किसान को लगातार MSP जो तय की जाती है उससे भी कम रेट मिलने की वजह से उसका 45 लाख करोड़ रुपए लूट लिया गया। और दूसरी तरफ अगर हम देखते हैं तो देश का किसान मात्र 18.5 लाख करोड़ की वजह से सुसाइड कर रहा है। अब इस बात को सुप्रीम कोर्ट की बनाई हुई कमेटी ने भी एक्सेप्ट कर लिया। उन्होंने भी ये कह दिया कि देश के किसान को निर्धारित MSP के ऊपर उनकी फसल नहीं बिक रही। तो कमेटी के चेयरमैन ने हमारे साथ बैठक में ये बात मान ली है, तो इससे क्लियर होता है। तो जब ये बात हमारे लिए है कि देश के किसान को सुसाइड से बचाने के लिए MSP गारंटी लॉ चाहिए, तो उसके लिए एक बड़ी अवेयरनेस की जरूरत है। हमने पीछे लड़ाई लड़ी तो एक ऐसा लगा कि देखिए केवल पंजाब लड़ रहा हो, तो हमारा ये कहना है कि हम चाहते हैं कि पूरा देश इस लड़ाई का हिस्सा बने। उसके लिए हमारा प्रयास था कि 7 फरवरी से हमने शुरू की हुई है ये किसान जागृति यात्रा, और इस यात्रा को लेकर जा रहे हैं हम कन्याकुमारी अपना कश्मीर तक। कश्मीर से हम इस यात्रा का समापन रामलीला ग्राउंड के अंदर दिल्ली के अंदर 19 मार्च को करेंगे। और वहाँ हम अपने पूरे भारत से अलग अलग गाँव से हमारी डिमांड्स के पक्ष में, जैसे MSP गारंटी कानून, किसानों की कर्ज मुक्ति, डॉक्टर स्वामीनाथन की रिपोर्ट, और ये जो भारत सरकार अब नया एक फ्री ट्रेड एग्रीमेंट करने जा रही है, इससे पीछे हटे, एग्रीकल्चर को बाहर रखा जाए, इन सब बातों को लेकर इनके पक्ष में हर गांव से हम अपने किसान भाइयों का, हमारे मजदूर भाइयों का समर्थन लेकर जाएंगे। उनके हमारे मांगों के पक्ष में उनके दस्तखत लेकर जाएंगे और देश के प्रधानमंत्री को हैंड ओवर करेंगे। हर सरकार आती है, हर सरकार इसी बात पे इलेक्शन लड़ाती है, इसी बात पे इलेक्शन जीतती है, लेकिन जब सत्ता में आती है तो ये बात नहीं होगा। तो आगे जाके ऐसा ठोस क्या करने वाले आपकी कहते हैं? हाँ, अपनी बात ये देखिए, हमारे सिर्फ अवेयरनेस की कमी है। अगर हमारा किसान मजदूर इतना अवेयर हो जाएगा कि हर एक पॉलिटिकल पार्टी के लिए वो चिंता का विषय बना देगा कि हमने हर 2 साल बाद, 4 साल बाद इनके पास फिर जाना है, तो फिर जो हमारे साथ वायदा करेगा तो उसको पूरा करना पड़ेगा। और इसी अवेयरनेस का हम प्रयास कर रहे हैं। चंद्र डोंगरावरती बऱ्याच दिवसापासून अतिक्रमणचा विषय सुरू आहे, तर काय सांगाल महाराज, आपण बऱ्याच दिवसात या गोष्टीचे आंदोलन करताय, एकंदर आजची परिस्थिती काय? सरकारने या गोष्टी थांबवा असं आपल्याला निवेदन दिलं होतं, थांबले होते, पुन्हा ते सुरू झाले, तर या पुढच्या काळात आपलं काय नक्की आयोजन असेल? नक्की आपलं काय या पुढच्या काळामध्ये तो डोंगर वाचवण्यासाठी आपण कुठली पावलं उचलणार? हे पहा, मुळात सरकारची या भंडारा भामचंद्र घोराडेश्वर डोंगराप्रती जी धोरणं आहेत ती चुकलेली आहेत।
हे डोंगर सह्याद्रीचा अविभाज्य भाग होते, भंडारा, भामचंद्र, घोरडेश्वर डोंगर. पण इको सेन्सिटिव्ह मधून झोन मधून यांनी वगळण्याचं कारण काय, यांची MIDC बाधित होते. आणि MIDC ला पहिला महाराष्ट्रात या पुण्यभूमीत म्हणजे पुण्यनगरीमध्ये विरोध करणारा मी. कारण का, मला माहित व्हायचं हीच MIDC उद्या इंद्रायणी रसायन करणार आहे. आणि आज इंद्रायणी रसायन झाले, हाताबाहेर जे प्रकरण गेले त्या औद्योगिकरणामुळे झालेलं आहे. आणि आज जे भूसंपादन भामचंद्र डोंगराच्या पायथ्याला हे बेकायदेशीर आहे. कारण महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक पुरातत्व विभागाचा 1958चा कायदा आहे की ही अधिनियमावली घोषित करत असताना भारतातले जेवढे काही ऐतिहासिक प्राचीन स्थळ आहेत ती संरक्षित आहे असं समजलं पाहिजे. मग हे महाराष्ट्र शासनानं औद्योगिकरण तिथं करत असताना हा नियम का ध्यानात घेतला नाही, त्यामुळे त्यांचं भूसंपादन बेकायदेशीर आहे. आणि भूसंपादन केल्यानंतर MIDC ला सुद्धा सांगितलं होतं की इथं कुठल्याही कंपन्या बांधू नका, ही तपोभूमी आहे, ध्यानभूमी आहे, साधनाभूमी आहे, आमचा ऐतिहासिक वारसा आहे. पण शासनाने याची कुठलीही दखल घेतलेली नाही. तरी सुद्धा शासनाने ध्यानाला घ्यायला पाहिजे होतं. 2008 ला जी डाऊट केमिकल कंपनी पेटवली होती ती वारकरी आणि आम्हीच पेटवली होती, त्यावरून बोध घेतलेला दिसत नाही. म्हणून मी हे परत आता आंदोलन छेडलेलं आहे. ही संतभूमी नियमानुसार राज्य संरक्षित स्मारक म्हणून 2011 ला महाराष्ट्र शासनानंच घोषित केलेलं आहे. आणि एकीकडे इको सेन्सिटिव्ह झोन मधून सुद्धा तुम्ही वगळले, राज्य संरक्षित स्मारक म्हणून तुम्ही मान्य करत नाही. म्हणजे तुम्ही या देशाचं संविधान, कायदा, घटना मानत नाही. तर हे मानायला लावण्यासाठी 2010 हे आझाद मैदानात जे आंदोलन आम्ही करणार आहोत, वारकरी, शेतकरी, विविध संघटना महाराष्ट्रातल्या एकत्र येऊन ही तपोभूमी वाचली पाहिजे. आणि हा वारसा पुढल्या पिढीला देण्यासाठी आमचा हा संघर्ष आहे. जर शासनानं लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला तर ठीक, नाहीतर हे शासन चित्तशुद्धी गाथा पारायण निर्णायक आंदोलन बेमुदत महाराष्ट्रात 10 मार्च 2026 नंतर आझाद मैदानात चालू राहील. आणि शासनाला संतभूमीच्या पुढे आम्ही झुकायला लावू. आम्ही निष्ठावंत वारकरी आहोत. उद्दिष्ट काय, यापूर्वी या शेतकऱ्यांनी अनेक वेळा आंदोलन केले, अनेक वेळा दिल्लीमध्ये मोठे मोठे सत्याग्रह केले. तर ह्या नक्की यात्रेचं उद्दिष्ट काय? ऍक्च्युली तुम्हाला माहितीच असेल, आता आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजींनी अमेरिकेबरोबर एक खूप मोठं डील केलंय. त्या डीलमुळे आपल्या भारतातला जो शेतकरी आहे तो पूर्णपणे मारला जाणार आहे. त्या शेतकऱ्यावर अतिशय मोठं आक्रमण करण्यात आलेलं आहे. ही आज जी यात्रा रांजणगाव या ठिकाणी पोहोचली आहे, ह्या यात्रेचं उद्दिष्ट असं आहे की प्रत्येक ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांना जागरूक करणे की येणारा काळ तुमच्यासाठी अतिशय घातक आहे. पहिले तुम्हाला माहितीच आहे, 2019 मध्ये जेव्हा 3 काळे कायदे आणले ते शेतकऱ्यांच्या विरोधात होते. त्याच्यानंतर ते काळे कायदे त्यांना मोदी सरकारला परत घ्यावे लागले. नंतरचा काळ आला, प्रत्येक धोरणं मोदी सरकारची जी आतापर्यंतची तुम्ही पाहिली आहे ते शेतकऱ्यांच्या विरोधातच राहिली आहे. पण आता हे जे डील झालंय अमेरिकेबरोबर, त्याचा सगळ्यात जास्त नुकसान कुणाचं होणार आहे तर ते आपल्या भारतातल्या शेतकऱ्यांचं होणार आहे. तर ह्या यात्रेचं उद्दिष्ट फक्त एकमेव हे आहे की या शेतकऱ्यांना जागरूक करणे. भारतात आता सरदार जगजितसिंगजी दल्लेवाल यांच्या नेतृत्वाखाली आज आपले जेवढे किसान नेता आहेत यांची एक संघटित सभा झाली रांजणगाव या ठिकाणी. आणि ह्या यात्रेचा उद्देश हाच होता की लोकांना जागरूकता आणणे की आज तुमच्या बरोबर काय काय घडणार आहे. येणाऱ्या भविष्य काळात सोयाबीनचा भाव तुम्हाला भेटणार नाही, कापसाचा भाव तुम्हाला भेटणार नाही, शिवाय येणारं जे उत्पादन आहे गव्हाचं उत्पादन आहे, कारण गहू सुद्धा आता आयात केला जाणार आहे बाहेरून. तर हा जो शेतकरी ऑलरेडी मरत चाललेला आहे त्याला MSP तर भेटतच नाही. सरकार म्हणते की आम्ही MSP देतो, पण तुम्ही जर का विचार केला तर MSPचा भाव एकाही शेतकऱ्याला आतापर्यंत भेटलेला नाही. आणि 2014 साली जेव्हा सरदार मनमोहन सिंगजींचं राज्यात देशावर सरकार होतं तर नरेंद्र मोदीजींनी त्यांना एक पत्रक दिलेलं की तुम्ही या देशात MSP लागू करा, तुम्ही या शेतकऱ्यांचं आर्थिक धोरण जाहीर करा. सगळं त्यांनी केलं. मनमोहन सिंगजींचं सरकार त्या काळात पडलं. आज 11 वर्ष झालेत नरेंद्र मोदीजींना, त्यांचं बहुमताने सरकार इथं आलंय. कोणता त्यांनी कायदा आणला हो शेतकऱ्यांसाठी? फक्त तुम्ही मला हे सांगा. म्हणून आज या यात्रेचं उद्दिष्टच हे होतं की लोकांना जागरूक करणे. यात्रेचं उद्दिष्ट होतं की शेतकऱ्यांना जागरूक करणे, येणाऱ्या यंग जनरेशनला जागरूक करणे की तुम्ही सरकारच्या विरोधात नव्हे पण सरकारला एक समज द्यावी आणि सगळ्यांनी संघटित व्हावं, या उद्दिष्टाने आज ही यात्रा इथे ठेवण्यात आलेली होती. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.